नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतातला जो ॲटो असतो तो त्याचं कनेक्शन कसं करायचं किंवा तो ॲटो कसा जोडायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, कुठल्याही कंपनीचा ॲटो असू द्या, सर्व जे कनेक्शन आहेत ते सारखेच असतात. तर बघू शकता या ठिकाणी 3 फ्यूज आहेत. सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला हे तिन्ही फ्यूज काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, या स्टार्टरच्या या ठिकाणी हा जो ॲटो आहे याच्या खालच्या साईडला बघा 7 वायर असतात. 7 तर पहिल्या 3 ज्या वायर असतात त्या फेजच्या असतात, म्हणजे RYB. ठीक आहे. तर ह्या RYB जे आहेत वायरी, त्या तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टरच्या वरच्या बाजूला म्हणजेच इनकमिंगला, या फ्यूजमधून जो इनकमिंग जातोय, इनकमिंगच्या 3 फेज जे आहेत त्याला तुम्हाला जोडायचं आहे. कलरप्रमाणे जोडा आधी, म्हणजे रेडला रेड, लालला लाल, पिवळीला पिवळी आणि निळेला निळे जोडा. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, त्याच्या पुढं बघा त्या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 2 हिरव्या, हे RYB झाले, हे RYB झालं, त्याच्यात 2 हिरव्या आणि 2 काळ्या वायरी आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी एक अशा प्रकारचा हे दिलेला असतो. तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचा एक जॉईंट असतो, कुठं असतो हा या ठिकाणी. तर हा जो वरचा आहे याला आणि दुसरं टोक या ठिकाणी असतं. तर या ठिकाणी तुमचा जो आहे हा जोडलेला असतो, हा काढायचा आहे तुम्हाला. पहिलं टोक जे आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. ही जी हिरवी वायर दिसते या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला हे स्क्रू लूज करून त्या ठिकाणी जोडायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी 2 हिरव्या आहेत आणि 2 काळ्या आहेत. तर दुसरी हिरवी आणि तिसरी काळी ह्या एकमेकाला जोडायचे आहेत आणि ते काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. हा P1 पॉईंट आहे, P2, P3 आणि P4. तर P2ला एक जोडायचे आहे, P3ला दोन्ही जोडायचे आहेत, काळी आणि हिरवी. आणि जी शेवटची वायर आहे काळी, ती तुम्हाला या ठिकाणी P4ला जोडायची आहे. तर एवढं कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फ्यूज टाकून घ्यायचे आहेत. फ्यूज टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी डिस्प्ले आहे, लाईट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत बघा, पॉवर ऑन, डिले, त्याच्यानंतर फॉल्टी आणि ऑन. तर डिलेचा काही ठिकाणी असतो नसतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही फ्यूज लावता, तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. जर या ठिकाणी फॉल्टी दाखवत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे वर तुम्ही हे यातल्या हे जे 3 फेज जोडलेले आहेत RYB, तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्यूज काढायचा आणि तुम्हाला काय करायचं आहे, कनेक्शन इंटरचेंज करायचं आहे. आरचं वायला, वायचं आरला. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा मी जोडलं होतं त्यावेळेस फॉल्टी दाखवत होतं. तर मग मी काय केलं की ही लाल वायर जी आहे ती 1 नंबरला होती, ती 2 नंबरला जोडली ही. आणि जी पिवळी वायर आहे 2 नंबरला होती, ती 1 नंबरला जोडली. तर अशा प्रकारे करायचं आहे. ती केल्यानंतर अशा पद्धतीची लाईट येईल, पॉवर ऑनची. ठीक आहे. पॉवर ऑन आल्यानंतर, ऑन आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ॲटोवर 2 बटन आहेत, बायपास आणि ॲटो. तर ॲटोवर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी काय होतं की तुमचं स्टार्टर चालू होईल. ठीक आहे. स्टार्टर ऑन होईल आणि तुमची मोटर चालू होईल. आणि जर तुम्हाला डायरेक्ट चालू करायचे असेल, 2-3 मिनटं तुम्हाला थांबायचं नसेल, तर खाली बायपास म्हणून आहे बटन, बायपासवर ठेवायचं आहे किंवा ऑफवर ठेवायचं आहे. ऑफवर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जो ऑटो आहे तो मॅन्युअल होईल. त्याला ऑफवर करायचं आहे, नंतर बटनावर दाबायचं ऑनवर, ऑन ऑफ त्याच्यावरून होऊन जाईल. जर तुम्ही ॲटोवर टाकलं तर ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस 3 मिनिटांनी तुमची मोटर चालू होईल आणि ॲटोमॅटिक होऊन जाईल सगळंच. म्हणजे लाईट आली की चालू होणार, लाईट गेली की बंद होणार. तर अशा प्रकारचं कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी ॲटोचं करायचं आहे. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. आणि हे जे कनेक्शन आहे
ते याच्या आतून घ्या, जेणेकरून जर उद्या तुम्हाला याचं कवर लावायचं असेल तर ते कवर पण लावता येईल.